अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला तर सुरुवात करूया। तर त्याआधी सर्व ताई आणि दादांना शुभ गुरुवार। तर आज आहे गुरुवार म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा वार। तर गुरुवारी काय कोणत्या स्वामी महाराजांच्या अशा सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या मनाला ही वेगळी शांतीही मिळणार। त्याचबरोबर आपल्या घरात एक वेगळंच पॉझिटिव्ह वातावरण सकारात्मक वातावरण निर्माण होणार आणि ज्या काही आपल्या शरीराच्या व्याधी असो घरातील अडचणी असो तर त्या दूर होणार ते म्हणजे स्वामी महाराजांच्या या नित्य सेवेने। तर बघा आता गुरुवार म्हणलं की स्वामी महाराजांचा वार, मग या गुरुवारी आपण स्वामी महाराजांच्या ज्या होतील त्या सेवा आवर्जून करायच्या म्हणजे करायच्याच। बऱ्याच ताई स्वामी महाराजांची गुरुवारी खूप साऱ्या सेवा करतात। मग आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण तेच जाणून घेणार आहोत की गुरुवारी नेमके स्वामी महाराजांच्या कोणकोणत्या सेवा करायच्या, कोणतं काम आपल्याला गुरुवारी करायचं आहे। तर चला तर मग जाणून घेऊया। त्या तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण अजिबात विसरू नका। तर बघा तुम्हाला गुरुवारी सर्वात आधी गुरुवारी विशेष म्हणजे गुरुवारी केस चुकूनही तुम्ही धुवायचे नाहीत। तुम्ही जर समजा मांसाहार केलेला असेल तर तुम्ही बुधवारीच तुमचे केस धुवून घ्यायचे आहेत, कारण गुरुवारी केस अजिबात तुम्हाला धुवायचे नाहीत। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवारी आवर्जून पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करा। पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर किंवा साडी असेल तर पिवळ्या रंगाचा शर्ट असेल पुरुषांनी तर आवर्जून गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा, जेणेकरून आपला गुरुबळ स्ट्रॉंग राहण्यास मदत होते। आणि त्याचबरोबर गुरुवारी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपलं सर्व काही घर स्वच्छ होतं आणि गुरुवारी आपल्याला फरशी लादी काहीही पुसून घ्यायची नाही। हे सर्व काही काम बुधवारीच तुम्हाला करून घ्यायचं आहे, कारण गुरुवारी फरशी ही पुसून घेणं एकदम चुकीचं आहे। त्याच्यामुळे आदल्या दिवशीच तुम्हाला फरशीसुद्धा पुसून घ्यायची आहे। त्याचबरोबर या दिवशी गुरुवारी आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर छान असं हळदीचं लेपन द्यायचं आहे। हळदीच्या लेपन म्हणजेच त्याच्यात थोडीशी हळद घ्यायची आहे, त्याच्यात गोमूत्र आणि थोडंसं पाणी घेऊन ती मिक्स करायची आहे आणि उंबऱ्याला जो आपला मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला आपल्याला ते हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याच्यावर छान अशी कुंकवाने स्वस्तिक काढायची आहे, छान अशी रांगोळी काढायची आहे, गोपद्म आपल्याला काढायची आहेत दोन्ही उंबऱ्याच्या बाजूला। त्याचबरोबर मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे, शुभ लाभ काढायचा आहे। ज्यावेळेस मुख्य दरवाजा आपला सुशोभित असतो त्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहते, ती कधीच आपल्या घरातून काढता पाय घेत नाही। त्याच्यामुळे गुरुवारी आवर्जून या सेवा आपण करायलाच पाहिजेत। त्याचबरोबर गुरुवारी स्वामी महाराजांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला दया दुधाने अभिषेक करायचा आहे। पंचामृताने तुम्हाला गुरुवारी आवर्जून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। बघा अभिषेक करताना आता पुरुष सूक्त 16 वेळा, स्त्री सूक्त 16 वेळा, गणपती अथर्व शीर्षक असं हे मंत्र म्हणून अभिषेक तुम्हाला करणं होत असेल तर तुम्ही करू शकतात, पण हे मंत्र तुम्हाला म्हणून जर अभिषेक करणं होत नसेल तर फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर दह्यादुधाने अभिषेक करायचा आहे। आणि ते जे अभिषेक केल्यानंतर जे ते तीर्थ असतं अभिषेकाचं तर ते तुम्हाला कोठेही फेकून द्यायचं नाही, तर ते घरातील सर्व व्यक्तीने ते तीर्थ पंचामृत ते प्यायचं आहे आणि घरामध्ये राहिलेलं शिंपडायचं आहे। आणि जर समजा उरलं तर ते झाडाच्या बुडाला, तुळस सोडून झाडाच्या बुडाला तुम्हाला टाकायचं आहे। बघा ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांचा अभिषेक केलेलं पंचामृत पितो, तीर्थ पितो त्यावेळेस आपल्या शरीरातील ज्या काही नको असलेल्या व्याधी आहेत, ज्या व्याधी आपल्याला सतत त्रास देतात तर
त्या व्याधी कमी होण्यास मदत होते. तुम्ही आवर्जून हा उपाय नक्की करून बघा. त्याचबरोबर स्वामी महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर समजा तुमच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती नसेल, फोटोच आहे, तर काय करायचं? गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल, ते स्वच्छ कपडा घ्या, त्याच्यावर गुलाबजल पुसून कपड्याने तो फोटो पुसून घ्या. अष्टगंध लावा. मूर्ती असेल तर स्वच्छ कपड्याने नंतर अभिषेक झाल्यानंतर पुसून घेऊन त्याला अष्टगंध लावायचा आहे. पिवळ्या रंगाचं फुलं असतील तर पिवळ्या रंगाची फुलं त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना व्हायची आहेत. छान अशी देवघराची सजावट करून देवघरात पूजा करायची आहे. अभिषेक झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृताची पोथी असेल तर स्वामी महाराजांची नित्यसेवा ही आवर्जून करायची आहे. स्वामीचरित्र सारामृतामधील 1 ते 3 अध्याय दररोज नित्यसेवेमध्ये करायचेच असतात. 11 माळी जप करायचा असतो आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा असतो. पण हे जर तुम्हाला जमत नसेल दररोज नित्यसेवा करायला, तर आवर्जून गुरुवारी स्वामीचरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्यायाचं संपूर्ण पारायण तुम्हाला करायचं आहे. म्हणजे संपूर्ण पोथी 1 ते 21 अध्याय जर तुम्ही पठण केले तर एक स्वामीचरित्र पारायण तुमच्याकडून घडतं होतं. तर स्वामीचरित्र सारामृताची पूर्ण पोथी तुम्ही त्या दिवशी वाचायची आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी गुरुचरित्रमधील 14वा आणि 18वा अध्याय याचं हे पठण करायचं आहे. 14वा आणि 18वा अध्याय जे आपल्या जीवनातील दुःख, संकट, व्याधी आहे त्याच्यापासून आपल्याला बाहेर काढतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, पैसा, धन सर्व काही आपल्याला या गुरुचरित्रामधील अध्यायाच्या पठणाने आवर्जून मिळतं. तर गुरुवारी तुम्ही गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून याचं पठण करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर गुरुवारी जे काही आपण घरामध्ये जो स्वयंपाक बनवलेला आहे तो स्वयंपाक आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. जे सात्विक जेवण आहे, जो सात्विक स्वयंपाक आपण बनवलेला आहे, तर तो आवर्जून तुम्हाला स्वामी महाराजांना गुरुवारी सकाळी असो संध्याकाळी असो जे काही तुम्ही बनवलेला आहे तर तो नैवेद्य स्वरूपात स्वामी महाराजांना तुम्हाला दाखवायचा आहे. 5 मिनिट बघा, ज्यावेळेस नैवेद्याचं ताट आपण भरून घेतो तर त्याच्या खाली पाण्याने भरीव मंडल काढायचं आहे चौकोनी. त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. तुळशीपत्र घ्यायचं आहे. 3 वेळेस पाण्यामध्ये तुळशीपत्र बुडवून 3 वेळेस ताटाभोवती तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून फिरवायचं आहे. नंतर ताटाकडून म्हणजे नैवेद्याच्या ताटाकडून स्वामी महाराजांकडे नेऊन ओम प्राणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उपनाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम ब्रह्माणे अमृत तत्वाय स्वाहा असं म्हणून स्वामी महाराजांना नैवेद्यम समर्पयामी म्हणून ते तुळशीपत्र स्वामी महाराजांच्या चरणावर तुम्हाला व्हायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तो नैवेद्य 10-15 मिनिट स्वामी महाराजांपुढे ठेवून नंतर तुमच्या घरातील सर्व व्यक्तीने तो नैवेद्य प्रसाद स्वरूपात सर्व घरातील व्यक्तीने तो नैवेद्य खायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जितकं होईल तितकं गुरुवारी या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर गुरुवारी तुळशीला कच्चं गाईचं दूध जर मिळालं तर तुळशीला कच्चं गाईचं दूध व्हायचं आहे. याने काय होतं की लक्ष्मी माता, तुळशी माताचा आपल्यावर आशीर्वाद राहतो, आपल्या घरावर आशीर्वाद राहतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, पैसा सर्व काही आपल्याला भरभरून मिळतो आणि लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर राहते. अखंड लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर राहते. तर या दिवशी तुळशीला कच्चं दूध आवर्जून व्हा. त्याचबरोबर केंद्रात, मठात, मंदिरात जाणं शक्य झालं तर आवर्जून जावा. स्वामी महाराजांची आरतीला जावा. स्वामी महाराजांची आरती त्या दिवशी घ्या. त्याचबरोबर होईल तितकं दानधर्म गुरुवारी आवर्जून करा. आणि शक्य असेल तर तुम्ही या दिवशी गुरुवारचा उपवाससुद्धा करू शकतात. तर अशा होत्या गुरुवारी करायच्या स्वामी महाराजांच्या विशेष सेवा आणि एकदम साध्या आणि सोप्या. तर तुम्ही आवर्जून या सेवा करा. बघा तुमच्या जीवनामध्ये किती छान छान आणि वेगवेगळे बदल तुमच्या जीवनात घडून येतील आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वादही तुमच्यासोबत राहील.
तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.